करू नका, याच न्यायानं त्या ठिकाणी म्हणजे जे साधूचे लक्षण आहे. आता मी स्वतः एक भागवत प्रवक्ता असल्याकारणाने गीता भागवत या ग्रंथाचं चिंतन मनन ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज अधिक ज्ञानेश्वरी गाथेचं चिंतन करत असताना साधू संतांचे जेवढे जेवढे म्हणून लक्षणं सांगितलेले आहेत, त्या सगळ्या लक्षणांनी बाबांना, त्या लक्षणं आणि बाबांची जर त्या ठिकाणी तुलना केली तर अगदी तंतोतंत ते सगळे लक्षणं बाबांच्या ठिकाणी आम्हाला पाहायला सापडतात. म्हणजे एक ढोबळमानानं बोलत नाही तर मी एक संत वचनांचा अभ्यासक आहे. आळंदीमध्ये मी बरेचसे दिवस सद्गुरू जोग महाराज संस्थेत अभ्यास त्या ठिकाणी केलेला. मी स्वतः हरिभक्तीपरायण मंगेश महाराज गावंडे इथे बाबांचे तिथे 12 वर्ष सेवा केली मी भागवताची. आणि त्यामुळे ते भागवतातील संतांचे लक्षण आणि बाबांचं जीवन, अद्वेष्टा सर्व भूताना मैत्र करुण एवच निर्ममो निरहंकार समदुःख सुखक्षमी आदी आदी जे सगळे श्लोक संतांच्या लक्षणाचे आहेत ते आणि बाबांचं जीवन आम्हाला तंतोतंत जुळताना मिळताना त्या ठिकाणी दिसतं. आणि म्हणून एक सच्च्या या कलियुगातील एक सिद्ध महापुरुष की ज्यांच्या चरणावरती अष्टमहासिद्धी ओळंगतीद्वारे सगळ्या रिद्धी सिद्धी चरणावरती ओळंगत आहे, हात जोडून उभ्या आहेत. मात्र सिद्धी लावी पिसे कोण तया पुसे, ते स्वतः सिद्ध आहे मात्र त्या रिद्धी सिद्धींच्या पाठीमागं ते लागलेले नाहीत. का लागलेले नाहीत तर सिद्धी लावी पिसे ते त्यांचं स्वतःचं मत आहे की या रिद्धी सिद्धींच्या मागं लागलं की 4 दिवस लोक मागं पडतात, पुन्हा मग त्या ठिकाणी काही राहत नाही. म्हणून वारकरी संप्रदायाच्याच प्रणालीप्रमाणे सद्गुरू योगीराज बाबांचं जीवन त्या ठिकाणी आहे. आजही ज्ञानेश्वर महाराज, तुकाराम महाराज, मुक्ताबाई, मीराबाई, जनाबाई या संतांचे नावं जरी आपण त्यांच्या पुढे घेतली तर बाबांच्या डोळ्याला त्या ठिकाणी धारा लागतात. ही भक्तीची अति उत्कट अवस्था बाबांची आम्ही त्या ठिकाणी पाहतो. भजनामध्ये सहज भजन चालू झालं, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी अभंग जरी चालू झाला तरी बाबांच्या डोळ्याला गळगळ गळगळ अश्रू लागतात. ही भक्तीची त्या ठिकाणी मधुर त्यांच्या अंतःकरणाला प्राप्त झालेली अत्यंत त्या ठिकाणी ती भक्तीची परमोच्च प्रेमाची परमोच्च ज्ञानोत्तर प्रेमाची ती लक्षणं भक्ती जी आहे ती त्यांच्या ठिकाणी आम्हाला त्या ठिकाणी पाहायला सापडते. आणि म्हणून आम्ही आमचं जीवन त्यांच्या चरणी समर्पितच केलेलं आहे. सर्व भाविक भक्तांनी इथे येतात आणि आपल्या जीवनाची त्या ठिकाणी अशा खऱ्या अर्थाने कोणी प्रपंच घेऊन येतं, कोणी अध्यात्म घेऊन येतं. मात्र साधूच्या समोर कोणी काहीही घेऊन या, साधूच्या जवळ सगळ्या प्रपंचालाही त्या ठिकाणी उत्तर आहे तर अध्यात्माला सुद्धा उत्तर आहे. असं प्रत्येक ज्याचा जसा अधिकार असेल तो त्यांच्याकडून जे ते प्राप्त करून घेत आहे आणि पुढे करून त्या ठिकाणी बाबांची कृपा संपादन करून घेतले सगळे भक्त. त्याकरता फक्त निष्काम सेवा एवढीच त्या ठिकाणी अपेक्षित आहे. अजून दिव्य अनेक चमत्कार आहेतच आहेत, परंतु आता तात्पुरतं तुर्तास आपण एवढा परिचय देऊन त्या ठिकाणी थांबूया. रामकृष्ण. धन्यवाद, सगळ्यांचे धन्यवाद, महाराजांचे.